नागपुर के यशोधरा थाना क्षेत्र के एक युवती के साथ कथित दुष्कर्म का मामला सामने आया है। शिकायत के अनुसार पीड़िता के पड़ोस में रहने वाले अंकुश उर्फ अंकित विजय मेश्राम पर युवती के साथ दुष्कर्म करने और उसे धमकाने का आरोप लगाया गया है। शिकायत में कहा गया कि आरोपी ने युवती को धमकी देकर कई बार उसके साथ दुष्कर्म किया। बाद में जब आरोपी दूसरे स्थान पर रहने चला गया, तब भी वो वहां से फोन के माध्यम से संपर्क करता रहा। मामले का खुलासा तब हुआ जब पीड़िता की मां को कुछ गतिविधियों पर शक हुआ और उन्होंने पूछताछ की। इसके बाद पूरी घटना सामने आई। शिकायत के आधार पर पुलिस ने जरीपटका निवासी 23 वर्षीय अंकित विजय मेश्राम के खिलाफ मामला दर्ज कर जाँच शुरू कर दी है। पुलिस मामले की सभी पहलुओं से जाँच कर रही है। पोलीस स्टेशन यशोधरानगर परिसरात राहणारे एक पीडित आहेत. त्याची आई ही दिनांक 11/6 पोलीस स्टेशनला रात्रीला 23 वाजता आली. तिने सांगितलं की त्याची मुलगी सारखं फोनवर बोलत होती, त्याच्यामुळे तिला संशय आला. तेव्हा ती आणि तिची नणंद हिने तिला डिटेलमध्ये सखोल चौकशी केली विश्वासात घेऊन. तेव्हा तिने सांगितले की त्यांच्याच परिसरात बाजूला राहणारा अंकेश उर्फ अंकित विजय मेश्राम हा जेव्हा बाजूला राहत होता, तेव्हा त्याने एक दिवस त्यांच्या घरात येऊन बळजबरीने हिच्यावर जबरी संभोग केला होता. आणि तेव्हापासून त्यांनी 2-3 वेळा असंच धमकावून त्याला जबरी संभोग केला. त्याच्यानंतर पीडिता ही तो इथून जेव्हा इंदोर भागात राहायला गेला तेव्हापासून तो त्याला तिकडून फोन लावून सारखं बोलत होता. त्याच्यावर संशय आल्याने त्यांची पीडितेची आई पोलीस स्टेशनला आल्याने आम्ही लगेच तात्काळ तिचे वैद्यकीय तपासणी करून पोलीस स्टेशनला गुन्हा अपराध क्रमांक 455/2026 कलम 64(2) 65 BNS सह कलम 4, 8, 12 पोस्को चे अन्वय गुन्हा दाखल केला असून यातील आरोपी अंकेश उर्फ अंकित विजय मेश्राम वय 23 वर्ष राहणार जरीपटका PS हद्दीत याला अटक केली असून त्याची आज रोजी माननीय पोलीस न्यायालयात कस्टडीकरिता पाठवण्यात आले आहे.